हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आजचा विषय आहे जरासा कॉम्प्लेक्स पण अतिशय गरजेचा आहे. हल्ली जरा आपले सगळ्यांपासून लांब जात आहे. त्या गोष्टी आपण जवळ का कराव्यात? हे सगळं म्हणजे हे बघा, आपल्याला शिक्षण बाहेर मिळू शकेल, पण संस्कार घरात मिळणार. हो, शिक्षणासाठी आपण आपल्या देशातच का बाहेरच्या देशातही जाऊन शिक्षण घेऊ शकतो, पण संस्कार हे घरातच मिळणार. आज संस्कार का कमी झालेत वाटते? आपण आजूबाजूला बघतो, पेपर फुटतात. अहो, लाखो मुलं एवढा अभ्यास करून परीक्षेची तयारी केलेली, कोणतरी एखादा आपले पैसेचे जोरावर तर विकत घेतो आणि पेपर फोडतो. ह्याला काय म्हणायचं? शेवटी संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे मी जे काही करतो ते योग्य आहे का? योग्य असलं तरच करावं, तर अयोग्य असलं तर करू नये. आणि संस्कारांबद्दल मी इन डिटेल्स बोलणार आहे, पण त्याचे आधी नुकती घडलेली एक घटना सांगते आणि नंतर आपण त्याचे बद्दल बोलूया. 11 ऑगस्टला ह्याच महिन्यातली घटना आहे ही. हे बघा, 25 वर्षाचा मुलगा यश धनुका अगरवाल, कुठला आहे हा? आसाममध्ये एक जोरहाट म्हणून सिटी आहे, त्या गावातला आहे. आसाममधला. त्यानं काय करावं? घरातनं 50 लाख रुपये उचललेत आणि काही सोन्याचे दागिने वगैरे आणि गायब झाला. आता आपण म्हणालो, 50 लाख रुपये घरात खाट. अहो, बिझनेसमॅन त्यांच्याकडे असते, त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी कॅश न होतात. मला पण पूर्वी वाटायचं बरं का, एवढे पैसे कसं, नंतर मला कळालं बरेच गोष्टी. म्हणजे काय, इवन आता कितीतरी हे बिझनेसमॅन असतात, त्यांचे देणी ती कॅशमध्येच देतात. एवढेच काय, आपल्याकडे द्राक्ष घेऊन जायला बागेवर येतात व्यापारी, त्यांचा पेमेंट कॅशमध्ये असते. आपले लोक कांदा घेऊन हैदराबादचे मार्केटमध्ये ट्रकभर कांदा नेऊन घालायला ट्रक घेऊन जातात, त्याचं पेमेंट सुद्धा कॅशमध्ये असते. त्यामुळे बऱ्याच गोष्टी, आता का तो काय आपला विषय नाही, म्हणून ह्या लोकांकडे भरपूर कॅश घरात असते. नाही तर आपण जनसामान्य, आपण लोक काही एवढा कॅश ठेवत नाही. आपल्याकडे 1000-2000 असले म्हणजे बास झालं घरात. त्यामुळे हा मुलगा काय करतो, 25 वर्षाचा मुलगा घरातनं 50 लाख रुपये आणि काही सोन्याचे दागिने घेऊन, चोरीच म्हणायचं की, घेऊन जातो. हे कशासाठी त्यानं चोरी केलेली होती? हे अतिशय चंगळवादी जीवन, अगदी श्रीमंत स्टाईल, हायफाय स्टाईल. आणि हे पैसे त्यानं कुठे कुठे खर्च केले सापडल्यावर काही कळलं होतं. त्याचे गर्लफ्रेंड, तिचं नाव बबली दत्ता, तिचेसाठी त्यानं 1.5 लाखाचा आयफोन गिफ्ट दिला. त्याच्याशिवाय रिसॉर्टमध्ये राहिले, हायफाय हॉटेलमध्ये खाल्लं, हिंडले, फिरले, खरेदी केले. आणि म्हणजे एका 2 दिवसातच त्यानं त्यातले 5 लाख रुपये खर्च केले. कशासाठी? गर्लफ्रेंडला द्यायला आयफोन 1.5 लाखाचा, रिसॉर्टवर राहणं, पार्टीज, हे सगळं केलं. आणि तिथून तो अहमदाबादला पळाला. आणि त्याचे वडिलांना कळलं, ह्याची आयडिया आली आणि ते लगेच पोलीस कंप्लेंट दिले आणि त्याला ट्रेस केलं. हल्ली आपल्याला माहीत आहे, मोबाईलमुळे ट्रेस करणं सोपं आहे. आणि अहमदाबादमधनं त्याला आणले. आणल्यावर त्यानं हे सगळं मान्य केलं
आणि त्याचे शिवाय त्याचे 2 मित्रांची नावं सुद्धा त्यानं सांगितलं ज्यांनी त्याला मदत केली. जितू सोमानी आणि रोहित प्रसाद. हे मुलं म्हणाली, अरे तुला काय, तुझे बाबाकडे भरपूर पैसे आहेत, घे मजा कर, जीवन असते एदाच म्हणाले. एवढंच नव्हे, त्याला कुलप उघडणारे, किल्ल्या करून देणारे माणसाला पण बोलवून आणले, तर सेफ ओपन करायला त्याच्याकडनं मदत घेतले. आता हे सगळं करताना पैसे दिलेलेच असणार ना ह्या लोकांना. एवढं सगळं झालेलं सगळ्या गोष्टी त्यानं सांगितल्या. आता हे बघा, हे योग्य आहे का? चोरी ती चोरी. 25व्या वर्षी आयुष्यात स्वतंत्रपणे जिद्दीनं उभं राहायचं सोडून वडिलांचे पैसे चोरून घेऊन जातो आणि ते कसे खर्च करतो, नुसतं उधळतो. खर्च म्हणत नाही आपण, ह्या गोष्टींना उधळतो म्हणतो. हे सगळं कशामुळे होते? एक म्हणजे चंगळवाद. म्हणजे आपल्याला वाटते, हो माझ्याकडे आयफोन आहे, मी श्रीमंत, मी ह्याला दिलं, हे असं हे असते आपल्यामध्ये. आणि हे कशामुळे होते? मेन म्हणजे हल्ली घरातनं आजी आजोबा नाहीत. आजी आजोबा असताना काय करायचे ते आपल्याला गोष्टी सांगायचे, किती गोष्टी रूपानं आपण किती सगळ्या गोष्टी समजून घ्यायचो. हे हल्ली नाहीसं झालेलं आहे. वडील कामात बिझी असतात, आई आपले किटी पार्टीज, नाही ते मोबाईल आहे. हे तर अतिशय गुंतलेले आहेत. आणि भौतिक गोष्टींना, ह्या सगळे चंगळवादाला आपण आहारी गेलेलो आहे. आपल्या मित्राकडे फोन नाही किंवा साधा फोन आहे, म्हटलं की हो तू हा फोन वापरतोस, असं म्हणजे कमी लेखलं जाते. त्यामुळे अशा वेळी आपण ह्या लहान मुलांना त्यांना जराशी जाणीव करून द्यायला पाहिजे. हो बाबा, पैसा कसा इझिली येतो का? नाही. तो आपण कसं मिळवायला पाहिजे, योग्य रीतीनं कसं खर्च करायला पाहिजे योग्य रीतीनं, हे आपण त्या मुलांना जरासं समजून द्यायला पाहिजे. प्रेम करा, खाणं पिणं चांगलं द्या. आणि त्याच्याशिवाय संस्कार म्हणजे काय? काही लोकांना वाटते संस्कार म्हणजे काही मनाचे श्लोक, रामरक्षा, शिवलीलामृत हे पाठ असलं की नाही. तुम्हाला भगवद्गीता पाठ असली तरी तर आपण रोजच्या जीवनात कसं वापरायचं? आता घरात सगळ्या खोल्यातनं दिवे पंखे चालू ठेवून जायचं, हे काही संस्कार आहे का? नाही. जिथे कोणी नाही, गरज नसताना बंद करा. गरज आहे एवढं वापरा. पण का? आपण त्याची निर्मिती करू शकत नाही. आणि आपल्याच देशात अजूनही अशी गावं आहेत, त्या लोकांना अजूनही इलेक्ट्रिसिटी मिळत नाही. त्यामुळे आपण वाया घालवायचं का? तुम्ही म्हणाल आम्ही काय बिल भरतो की, अहो तुम्ही पैसे द्याल, पण त्याची निर्मिती होणं एवढं सोपं आहे का? त्यामुळे हे जरा जाण असायला पाहिजे. किंवा जेवणाचे ताटात आपल्याला हवं एवढं वाढवून घ्या, हवं एवढं खावा, पण घालायचं आणि टाकून द्यायचं नाही. आपल्यातच नव्हे, फॉरेन कंट्रीजमध्ये पण हे अलाउड नाहीये. ऑस्ट्रेलियात आमचं एक ओळखीचे आहेत, ते सांगत होते, तिथे म्हणे हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला अन्न टाकायला अलाउड नाही. तुम्ही म्हणाल आम्ही काय बिल देतो की, तुम्ही पैसे द्याल, पण ते अन्नाला लागणाऱ्या गोष्टी तुम्ही निर्माण करता का? नाही. त्यामुळे हे वेस्टेज पासून लांब ठेवायचं, खोटं बोलायचं नाही. दुसऱ्याला गरज आहे ते आपण करू शकलो ती आपण त्यांना मदत करायची. हे सगळे संस्कार आपण लहानपणीपासून घरात मुलांना द्यायला पाहिजे. अहो शिक्षण बाहेर मिळते, आपण म्हणतो हो तुम्हाला एवढे महागडे शाळेत घातलं, पण ते महागडे शाळेत आणि शिक्षक काय करणार? तो वर्गात असतात हल्ली 70-80 मुलं, तरी आपले शिक्षक खूप चांगलं करतात. पण शिक्षण आपल्याला बाहेर कुठेही मिळू शकेल,
पण संस्कार हे घरात मिळणार का? म्हणजे आपण बघतो आपले आई वडील कसे वागतात, आपले आजी आजोबा कसं वागतात, त्यांचं बघून आपण त्यांना फॉलो करतो. त्यामुळे आज संस्कार म्हणजे मी काय म्हटलं, योग्य तर करणं. अहो वाटेल तसं मोठ्यांना बोलतो आपण. आता परवाच ऐकलं मी, म्हणत होते 60चे वरच्यांना सगळं गव्हर्नमेंटना बाहेर करा. अहो असं करून चालेल का? आज एस जयशंकर रशियाबरोबर बोलणी करतात, आपले अजित डोवल चैनाबरोबर बोलणी करतात. हे त्या लोकांना शक्य आहे, हे 25तले तरुणाला शक्य आहे का? का हे बाकी देशांशी बोलत असताना आपल्याला माहीत आहे तिथे पेशन्सची गरज असते आणि इंटरनॅशनल नॉलेज हवं असते, एक्सपिरियन्स हवं असते. उगीच त्यांचे काही केस पांढरे झालेले नाही आहेत. तर स्टेट्समनशिप हवं असते. मग असं आपल्याला देवानं तोंड दिले म्हणून वाटेल तसं बोलायचं का? पंतप्रधान आहे ते देशाचे किती महत्वाचे खुर्चीवर बसलेले आहे, त्यांना वाटेल तर बोलायचं का? म्हणजे हे संस्कार म्हणजे कोणाला कसं बोलायचं, काय कुठल्या वयात काय करायचं, हे संस्कार. आता लहान आहात, अभ्यास करा, हे तुमचे संस्कार. मिळवण्याच्या वयात मिळवा, आपलं कुटुंब व्यवस्था बघा, ते संस्कार. आणि सिनियर सिटीजन्स झाल्यावर आपल्याला जे काही समाजाला देऊ शकतो आपण तर देत जावा. म्हणजे योग्य वेळी योग्यता करणं हे संस्कार. संस्कार म्हणजे फक्त देव करत बसणं म्हणजे संस्कार नाहीये. आपले आजूबाजूला काय घडते, त्यातनं आपण काय घेण्यासारखं आहे, हे सगळे परिस्थितीची जाणीव असणं आणि योग्य तसं वागणं हेच संस्कार आहेत. त्यामुळे मला तर वाटते शिक्षण आपण बाहेर घेऊ शकतो, पण संस्कार हे आपण घरात घेतोय. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्या गोष्टीबद्दल मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.